Structure of modern periodic table. Over a long period of time, many scientists have come with different forms of periodic table. आपण जो बघतो तो कोणता म्हटला मी तुम्हाला, लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. पहिला मॉडर्न पिरियडिक टेबल जो हेनरी मोझेलेने दिला तो कितीचा होता? 118 मायनस काय करायचं? 23 तेवढ्या एलिमेंट्सचा होता. आत्ताचा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो पूर्ण 118 एलिमेंट्स त्यामध्ये कंप्लीट आहेत. ओके, सो or the modern periodic table, which is revised version of what? Mendeleev's periodic table, and it is the most convenient and widely used form of the periodic table elements today. So modern periodic table has how many horizontal rows? 7 horizontal rows and 18 vertical columns. 7 horizontal rows and 18 vertical काय आहेत तर columns. So 7 horizontal rows are called as periods. And 18 vertical columns are called as what? 18 vertical columns ला काय म्हणतो? Groups. 18 vertical columns ला काय म्हणतो? Group. So now there are 7 horizontal rows called as periods numbered 1 to 7 and 18 groups numbered 1 to 18 in the modern periodic table. Okay. So now this particular modern periodic table, this numbering of the periods and group is recommended by whom? International Union of Pure and Applied Chemistry, IUPAC. Actually, जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल पुट केला तर लेफ्ट हँड साइडचं जे तुमचं रोजचं नंबरिंग होतं ते 1 2 3 4 होतं, पण जे ग्रुपचं नंबरिंग होतं ते रोमन मध्ये होतं. रोमन 1A 2A 3A 4A 5A 6A 7A आणि 3B 3C 3B 4B 5B 6B. पण तो कन्फ्युजिंग सिस्टीम काढून डायरेक्ट नंबरिंग केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. काल आपण डिस्कस ही केलेलं आहे की एस ब्लॉकच का म्हणतो, पी ब्लॉकच का म्हणतो, डी ब्लॉकच का म्हणतो किंवा एफ ब्लॉकच का म्हणतो. का म्हणतो? का म्हणतो? एस ब्लॉक एलिमेंट्स का म्हणतो आणि एस ब्लॉक मध्ये दोनच ग्रुप काय आहेत? एस ब्लॉक मध्ये एस सबशेल फिल होते, पी ब्लॉक मध्ये पी सबशेल फिल होते, डी ब्लॉक मध्ये डी सबशेल फिल होते, एफ ब्लॉक मध्ये एफ सबशेल फिल होते. एस सबशेलची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची म्हणून 2 ग्रुप्स, पी सबशेलची 6 कपॅसिटी इलेक्ट्रॉनची 6 ग्रुप्स, डी सबशेलची 10 कपॅसिटी इलेक्ट्रॉनची 10 ग्रुप आणि एफ ब्लॉक जो आहे हा एफ ब्लॉक कुठे बिलॉंग करतो? एफ ब्लॉक बिलॉंग्स टू थर्ड ग्रुप, 6th period and 7th period. 6th period and what? 7th period. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की तुमचा एस ब्लॉक असू दे किंवा तुमचा डी ब्लॉक असू दे किंवा तुमचा एफ ब्लॉक असू दे, सगळे मेटल्स आहेत. सगळे काय आहेत? मेटल्स. बरं, पी ब्लॉक हा एकमेव ब्लॉक आहे ज्यामध्ये हा बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलुरियम, पोलोनियम, ऍस्टेटाइन हे सगळे काय आहेत? मेटलॉइड्स. हे सगळे काय आहेत? मेटलॉइड्स. आणि हे मेटलॉइड्स कसली लाईन फॉर्म करतात तर झिगझॅग लाईन फॉर्म करतात आणि हे झिगझॅग लाईन फॉर्म करून मेटल्सला लेफ्टला आणि नॉन मेटल्सला राईटला काय करतात तर सेपरेट करतात. आता टोटल माझ्याकडे टोटल एलिमेंट्स किती आहेत? 118 एलिमेंट्स आहेत. बाळांनो इथं लक्ष द्या. टोटल किती एलिमेंट्स आहेत? 118 एलिमेंट्स आहेत. आता त्या 118 एलिमेंट्स मध्ये फक्त 3च एलिमेंट्स, शौर्य, फक्त 3च एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये आहेत? लिक्विड. सांगू शकता कोणते 3 एलिमेंट्स लिक्विड मध्ये असतील? 3 एलिमेंट्स जे लिक्विड मध्ये आहेत. मर्क्युरी लिक्विड मध्ये असतो, गॅलियम, गॅलियम तिथं पी ब्लॉक मध्ये, गॅलियम आणि नेक्स्ट कोण आहे तर ब्रोमिन. हे तिघं लिक्विड स्टेट मध्ये असतात. ऍक्च्युली गॅलियम सॉलिड स्टेट मध्ये असतं नॉर्मली, पण समर मध्ये किंवा तुमच्या हातावरती जर त्याला ठेवलं तर तो ऍक्च्युली पायरोमेट्रिक म्हणतो, म्हणजे त्याची वाईड रेंज ऑफ मेल्टिंग पॉइंट असते. त्यामुळे जर तुम्ही त्याला हातावरती ठेवलं तरी पण तो इझिली काय होतो तर मेल्ट होतो. म्हणून आपण काय कन्सिडर करतो की तो लिक्विड स्टेट मध्ये आहे नॉर्मल टेम्परेचरला. सो नॉर्मल टेम्परेचरला 3च लिक्विड स्टेट मध्ये आहेत. कोणते 3 एलिमेंट्स लिक्विड स्टेट मध्ये आहेत? मर्क्युरी, ब्रोमिन आणि कोण आहे तर गॅलियम. 118 एलिमेंट्स मधले 3 एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये आहेत? लिक्विड. ठीक आहे.
11 एलिमेंट्स पिरियॉडिक टेबल मधले 11 एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये आहेत? गॅशियस. कोणत्या स्टेट मध्ये आहेत? गॅशियस. आता 11 एलिमेंट्स कोणते गॅशियस स्टेट मध्ये आहेत? तर हे सगळे इनर्ट गॅसेस, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ह्या ऑर्गॅनिझमला आपण अजून कन्सिडर करत नाही, कारण हा रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहे, मॅनमेड आहे, त्याची लाईफ पिरियड खूप कमी आहे. त्यामुळे इनर्ट गॅसेस मध्ये कोण? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. किती झाले? 1 2 3 4 5 6. 6 इनर्ट गॅसेस गॅशियस स्टेट मध्ये आहेत. अजून कोण? अजून कोण? तर हायड्रोजन बाळांनो. हायड्रोजन हा अर्थ वरती एक्झिस्ट होता, H2 गॅस, डायटॉमिक गॅस. कधीही मोनोएटॉमिक म्हणून एक्झिस्ट होत नाही, कारण त्याची स्टेबल स्टेट काय आहे? डायटॉमिक. त्याची स्टेबल स्टेट काय आहे? स्टेबल स्टेट काय आहे? स्टेबल स्टेट काय आहे? डायटॉमिक. हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस नंतर नेक्स्ट कोण? नायट्रोजन. नायट्रोजन डाय नायट्रोजन म्हणून एक्झिस्ट होतो. ऑक्सिजन O2 म्हणून एक्झिस्ट होतो. फ्लोरीन F2 म्हणून एक्झिस्ट होतो. क्लोरीन Cl2 म्हणून एक्झिस्ट होतो. किती गॅसेस झाले बाळांनो? क्लोरीन हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा काय झाला तर 5. हे 5 आणि ते 6 किती आहेत? 11. किती आहेत? 11. म्हणजे 11 एलिमेंट्स गॅशियस स्टेट मध्ये आहेत आणि 3 एलिमेंट्स लिक्विड स्टेट मध्ये आहेत. म्हणजे टोटल हे झाले 14. राहिले किती? 118 मायनस काय केले? 14. किती झाले? 104. 104 मधले कन्सिडर करा की हा ऑर्गॅनिझम तुमचा कोणत्या स्टेट मध्ये असेल तर गॅशियस स्टेट मध्ये. तर ऑलमोस्ट 103 एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये असतात तर सॉलिड. आणि जास्त व्हरायटी ऑफ एलिमेंट सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि कंपाऊंड्स पण जास्त व्हरायटी मध्ये सॉलिड मध्ये एक्झिस्ट करू शकतात. म्हणून आपल्याला 12वीला सॉलिड स्टेट हा नवीन सेपरेट टॉपिक दिलेला आहे, ज्यामध्ये आपण सगळी क्रिस्टलाइन जॉमेट्री वगैरे एखाद्या एलिमेंट्सची किंवा कंपाऊंडची काय करतो तर डिस्कस करतो. लक्षात येते हा पॉइंट? येस ऑर नो? टोटल ब्लॉक्स किती आहेत? ब्लॉक्स कोणते 4 ब्लॉक्स आहेत? एस ब्लॉक. कुठे आहे एस ब्लॉक? एस ब्लॉक कुठे आहे? एक्स्ट्रीम लेफ्ट, एक्स्ट्रीम राइट. एस ब्लॉक कुठे आहे? एक्स्ट्रीम लेफ्ट. एस ब्लॉक एक्स्ट्रीम लेफ्ट. हाउ मेनी ग्रुप्स? 2 ग्रुप्स. व्हाट इज कॉन्फिगरेशन? NS1 and NS2. पी ब्लॉक एक्स्ट्रीम राइट. एक्स्ट्रीम राइट कॉन्फिगरेशन काय आहे? NP126. NP126. डी ब्लॉक किती एलिमेंट्स आहेत? टोटल डी ब्लॉक मध्ये 40 एलिमेंट्स आहेत. डी ब्लॉक मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 40. डी ब्लॉक स्टार्ट फ्रॉम विच पिरियड? 4th पिरियड. डी ब्लॉक मध्ये कोणते, म्हणजे डी ब्लॉक मध्ये काय फिल होते? N-1 शेल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो. कोणता इलेक्ट्रॉन होतो? N-1 शेल मध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन काय होतो? एंटर. सो हा काय झाला? 3D, 4D, 5D आणि काय झाला तर 6D. आणि F लॅन्थेनॉइड सोडून द्या. सीरियम पासून 4F आणि थोरियम पासून 5F. यू नो व्हॉट? थोरियम इथं प्लेस तर केले, मी काय सांगते ऐकून घ्या. थोरियम F ब्लॉक मध्ये प्लेस केलंय, पण थोरियम मध्ये F इलेक्ट्रॉन नाही भरलेला. थोरियम हा एक्सेप्शनल असा एलिमेंट आहे की त्याच्या डी मध्येच 2 इलेक्ट्रॉन असतात. त्याच्या 6D मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि 5F 0 असतंय. काय असतंय? 5F 0. आपण जेव्हा 11th नंतर 12th मध्ये बघणार डी अँड F ब्लॉक एलिमेंट, तर त्यावेळी हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय की थोरियम इज द एलिमेंट, इट इज नो डाऊट नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. त्याचं कॉन्फिगरेशन काय असतो? 5D2 आणि 6S2 असतो. 6D2 आणि 7S काय असतो? 2. 4F मध्ये त्याचे इलेक्ट्रॉन नसतात, पण एक्सेप्शनली त्याचे प्रॉपर्टीज ह्या पिरियडला काय करतात? बिलॉंग करतात. या पर्टिक्युलर सिरीजला बिलॉंग करतात, म्हणून त्याला F ब्लॉक एलिमेंट म्हणून काय केलेलं आहे तर प्रेस केलेलं आहे. समजतंय इथपर्यंत? ठीक आहे. पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मला सांगा, फर्स्ट पिरियड जो आहे, ह्या फर्स्ट पिरियड मध्ये किती एलिमेंट्स असतात? 2. फर्स्ट पिरियड मध्ये किती एलिमेंट्स असतात? 2.
आता जर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितेय तर त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन एंटरिंग लिहितेय. काय लिहितेय? मी काय सांगते लक्षात येते का? लास्ट इलेक्ट्रॉन एंटरिंग लिहिते. लास्ट इलेक्ट्रॉन एंटरिंग म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतोय. पहिला दुसऱ्या केसमध्ये तर पहिला आणि दुसराच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तेवढा काही फरक पडणार नाही. पण जसे एलिमेंट्स काय होत जाणार आहेत, वाढत जाणार आहेत, तसं कॉन्फिगरेशन पण वाढत जाणार आहे. त्यामुळे आपण इनर्ट गॅसेसचं कॉन्फिगरेशन कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं होतं, आठवतंय का? तसंच मी आता फक्त बाहेरचं कॉन्फिगरेशन लिहिते. कसं लिहिते? फक्त बाहेरचा. शौर्य, हायड्रोजन कॉन्फिगरेशन 1s1. 1s1 भरल्यानंतर ना हेलियमचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2. आता लिथियम जेव्हा भरणार आहे, सेकंड पिरियडला भरणार आहे, इथं 1s2 भरलेलंच आहे. 1s2 भरलेलंच आहे. 1s2 2s काय येणार आहे? 1. 2s काय येणार आहे? 2. 2s2 नंतर कोण भरणार? 2s2 नंतर कोण भरणार? 1s2 2s2. 2s2 नंतर ना 2p काय भरणार आहे? 2p. आठवते का आपण लिहिलेलं होतं, इथं काय असणार आहे? 1s2 2s2 2p1. 1s2 2s2 2p2. 1s2 2s2 2p3. 1s2 2s2 2p4. 1s2 2s2 2p5. 1s2 2s2 2p6. समजतंय? येस ऑर नो? फर्स्ट आता हा इथं भरला, इथं काय असणार आहे? 1s2 भरलाय, 2s2 भरलाय, 2p6 भरलाय. मग थर्ड पिरियड मध्ये एलिमेंट्स भरणार आहेत. मग थर्ड पिरियड मध्ये काय असणार आहे? 3s1 लास्ट इलेक्ट्रॉन. हा काय असणार आहे? 3s2. हा काय असणार आहे? इथं बघा 1s2 2s2 2p6 3s2 असणारच आहे फिलिंग आतलं. परत काय येणार आहे इथं? 3p1 3p2 3p3 3p4 3p5 3p काय येणार आहे तर 6. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? आता जर तुम्ही सेकंड आणि थर्ड पिरियड कन्सिडर केला, कोणता पिरियड कन्सिडर केला? सेकंड आणि थर्ड पिरियड. सेकंड आणि थर्ड पिरियड कंटेन्स 8 एलिमेंट्स इच. 8 एलिमेंट्स इच. सेकंड पिरियड मध्ये कोण भरतंय? सेकंड पिरियड मध्ये 2s आणि 2p भरतंय. थर्ड पिरियड मध्ये कोण भरतंय? 3s आणि कोण भरतंय तर 3p. ही त्याची कॅपॅसिटी होती. आता जर 3s 3p पर्यंत सगळं भरलं तर इथं फोर्थ पिरियड जेव्हा भरणार आहे, लक्ष द्या मी काय सांगतेय. पहिला कोण भरणार आहे? 4s1. दुसरा काय भरणार आहे? 4s2. 4s2 नंतर कोण भरणार? येस, 4s2 नंतर ना हा ट्रान्झिशन एलिमेंट शेल झाला. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय? बघा, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे आणि ही काय आहे तर चौथी शेल आहे. चौथी शेल आहे हा 4s1 आणि हा 4s2. 4s2 नंतर फिलिंग कुठे होते? आतल्या शेल मध्ये. म्हणजे ही जर nth शेल असेल तर फिलिंग कुठे स्टार्ट होते? n-1th शेल मध्ये. n-1 शेल मध्ये तर परत काय येणार आहे? 3d1. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? समजते का? असं बसलाय? समजते का? मैत्रीण झोपत आहेस? नाही? नक्की? कोणत्या दुःख मध्ये आहेस? 3d1. 3d1 नंतर नेक्स्ट काय असणार आहे? 3d2. 3d2 नंतर नेक्स्ट काय असणार आहे? 3d3. बाळांनो, हा 3d4 असायला पाहिजे, पण असतोय काय? 3d5 आणि काय असते? 4s1. कारण हाफ फिल्ड सबशेल अचीव्ह करायची असते. मग त्यानंतर मॅग्नीज काय असते परत? 3d5. हे काय असते तर 3d6. हा काय असणार आहे तर 3d7. हा काय येणार आहे तर 3d8. हा काय येणार आहे तर 3d9. 3d9 असायला पाहिजे. असते काय? काय असते? असतंय काय विचारलं? नसते माहितीये काय असते मग? 3d9 असायला पाहिजे. काय असते? 3d10 आणि 4s1. 3d10 आणि काय असते? 4s1. मग परत नेक्स्ट एलिमेंट काय असणार आहे इथं? 3d काय येणार आहे? 10. 3d10 भरला. 3d10 d ची 10 असते कॅपॅसिटी. मग कोण असणार आहे? 3d10 नंतर ना 4s1 सॉरी 4p1. 4p1 नंतर ना 4p2 4p3 4p4 4p5 4p6. म्हणजे जो तुमचा फोर्थ पिरियड आहे त्या फोर्थ मध्ये 4s चे 2 एलिमेंट्स, 3d चे 10 एलिमेंट्स आणि 4p चे 6 एलिमेंट. टोटल किती एलिमेंट झाले? टोटल किती एलिमेंट झाले? 18.
मी काय सांगते जरा लक्ष द्या. थर्ड शेल आहे, थर्ड शेलची किती कपॅसिटी आहे? थर्ड शेलची कपॅसिटी किती आहे? 18. पण थर्ड पिरियड मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स बसत नाही. थर्ड पिरियड मध्ये 8च इलेक्ट्रॉन बसतात. जेव्हा फोर्थ पिरियड भरायला लागते त्यावेळी n-1 जेव्हा भरते त्यावेळी तुमच्या थर्ड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? तर 18 इलेक्ट्रॉन्स येतात. त्यावेळी येतात. पण फोर्थ पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत? फोर्थ पिरियड मध्ये 18 एलिमेंट्स आहेत. फोर्थ पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 18. नेक्स्ट फिफ्थ पिरियड. फिफ्थ पिरियडला काय काय होणार आहे? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 भरलंय. मग फिफ्थ पिरियड स्टार्ट झाली. काय? 5s1 5s2 5s2 नंतर ना 4d1 4d2 4d3 4d4 असायला पाहिजे, पण त्याचा एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व चेंज होणार आहे. परत इथं काय आहे तर 4d5, इथं काय येणार आहे 4d6, इथं काय येणार आहे 4d7, इथं काय येणार आहे 4d8, इथं काय येणार आहे 4d9 असायला पाहिजे, पण एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व चेंज. 4d काय येणार आहे तर 10, 4d9 असायला पाहिजे, पण एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व कॉन्फिगरेशन काय होतो? चेंज. कारण का? कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आणि ती स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी तो बाहेरच्या शेल मधला एक इलेक्ट्रॉन आत घेतो. परत इथं काय येणार आहे 4d काय येणार आहे तर 10, 4d10 नंतर कोण भरणार आहे? परत 5p1 5p2 5p3 5p4 5p5 5p6. परत किती झाले एलिमेंट्स? किती किती भरले फिफ्थ पिरियडला? 5s 4d 5p किती झाले? 18. म्हणजे तुमचा फिफ्थ फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि कोणता पिरियड आहे? फिफ्थ पिरियड. दोन्ही फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 18. हे बघा, फर्स्ट पिरियड शॉर्टेस्ट पिरियड, सेकंड अँड थर्ड पिरियड शॉर्ट पिरियड्स, फोर्थ अँड फिफ्थ पिरियड्स लॉंग पिरियड्स, फोर्थ अँड फिफ्थ पिरियड लॉंग पिरियड्स, अँड सिक्स्थ अँड सेव्हन्थ लॉंगेस्ट पिरियड कन्सिडर केले जातात, कारण त्यामध्ये 4f पण भरली जाते. नो डाऊट तुमचं 4f आणि 5f सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल दाखवलं जातं, पण ऍक्च्युली ते इथंच आहे. इथंच कुठे आहेत? इथंच पुढे ह्याच्या म्हणजे ह्याच्या हॅफनियमच्या आधी 14 एलिमेंट्स आहेत आणि इथं ह्याच्या नंतर 14 एलिमेंट्स आहेत. पूर्ण पिरियडिक टेबल डिस्टर्ब झाला असता, हल्ला असतं त्या 14 एलिमेंट्सला जर तिथंच ठेवलं असतं, म्हणून त्याला सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल काय केलेलं आहे तर प्लेस केलेलं आहे. परत 5s सिक्स्थ पिरियड. आता सिक्स्थ पिरियडला काय असणार आहे? हा 6s1 हा 6s2. इथं बघा 6s2 नंतर हा लॅन्थनम एक्सेप्शनल केस आहे. इथं 5d1 भरते. काय भरते? 5d1 पहिला भरते लॅन्थनमला आणि मग इथं भरायला लागते काय 4f1, पण ऍक्च्युली इथं 4f2 असते. इथं परत काय येणार आहे तर हा 4f3, हा 4f4, हा 4f काय असते 5, हा 4f काय असते 6, हा 4f काय असते 7. बाळांनो गॅडोलियम पण तुमचा 4f7 असतो. 4f7 असतो. 4f8 असायला पाहिजे पण असतो 4f7. का? कम्प्लिटली फिल्ड सबशेल आणि हाफ फिल्ड सबशेल एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. मग एफ सबशेल जर घेतली तर एफ सबशेल मध्ये किती ऑर्बिटल्स असतात बाळांनो? 7. 1 2 3 4 5 6 आणि अजून एक 7. हाफ फिल्ड राहायला पाहिजे. म्हणून इथं काय असते 4f7 आणि काय असते तर 5d1. 4f7 आणि काय असते 5d1 आणि मग काय असते तर 6s2, कारण त्याला हाफ फिल्ड करायचं. म्हणून तो काय करतो 4f8 ऐवजी एक इलेक्ट्रॉन डी मध्ये ढकलतो आणि हाफ फिल्ड सबशेल येतो. हे परत आपण डी ब्लॉक मध्ये आणि एफ ब्लॉक मध्ये इन डिटेल डिस्कस करायचं. मग 4f8 असायला पाहिजे ना, मग हा काय असणार आहे 4f9, हा काय असणार आहे 4f10, हा काय असतो 4f11, हा काय असतो 4f12, हा काय असतो 4f13, हा काय असतो 4f14, हा 4f15 नसतो, हा 4f14च असतो. 5d1 असतं आणि 6s2 असतं. का? तर परत कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. मग ते अचीव करण्यासाठी 4f14 5d1 6s2 हे काय मी सांगत नाहीये, हे आहे तेच सांगते मी. एक्सेप्शन्स इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण सांगतो की असं असं असायला पाहिजे, असं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन आहे. तुम्हाला एक्सेप्शन्स पण मिळणार त्याचे.
असं आपल्याला वाटतंय, पण थोडे एनॉमलस बिहेवियर असतात, विचित्र वागतात. त्यांना त्या ग्रुप सारखं वागायचंच नाहीये. जसं आपण असतो आपल्या घरी, विचित्र वागायचं असतं आपल्याला. घरातली सांगत असतात लवकर जा रे, खरं आम्ही काही जात नाही. होय की नाही? शौर्य, घरातल्यांना माहितच नसतं लेक्चर आहे. ठीक आहे, आता हा 6s2 झाला, 5d1 होता, हा 5d1 होता लॅन्थनम. लॅन्थनम इथं काय होता? 5d1. हे बघा, इथून आपण आलो 4f14, 5d1 6s2. हा लॅन्थनम 5d1 होता. हॅफनियम काय असणार आहे? 5d2. टँटलम 5d3. इथं 5d4, इथं 5d5, इथं 5d6, इथं 5d7, इथं 5d8, इथं 5d9, इथं 5d10. इथं एक्सेप्शन्स आहेत. इथंही एक्सेप्शन आहे, कारण हाफ फील्ड आणि कसली कम्प्लिटली फील्ड सबशेल अचीव्ह करायचं आहे. हे परत आपण डी ब्लॉक मध्ये त्याचे एक्सेप्शन्स बघणार आहे, पण असायला पाहिजे असं. बरं, 5d नंतर कोण भरणार आहे? 5d नंतर कोण भरणार? 5d नंतर कोण भरणार? 6p. 5d नंतर कोण भरणार आहे? 6p. मग इथं काय असणार आहे परत? 6p1, 6p2, 6p3, 6p4, 6p5, 6p काय येणार आहे तर 6. परत नेक्स्ट इथं काय असणार आहे? 7th पिरियड, 7s1, 7s2, 7s2 नंतर नाही तर 6d1 भरणार. मी तुम्हाला आताच सांगितलं, थोरियम आपल्याला वाटतंय की 5f1 असायला पाहिजे, 5f1 नसतो, 5d2 असतं इथं. आणि तर मग प्रोमेथियम, प्रोमेथियम काय येतंय परत 4f3, 4f काय येतंय 4, 4f काय येतंय 5, 4f नाही 5f, सॉरी इथं 6d1 झालं ना, 6d1 नंतर इथं काय असते तर 6d2, 6d2 नंतर काय असते तर 5f3, 5f3 नंतर 5f4, 5f4 नंतर 5f5, 5f5 नंतर 5f6, 5f6 नंतर 5f7. परत इथं एक्सेप्शनल केस असते 5f7, 6d1, 7s2. परत इथं 5f काय असते तर 8, 6d1, 5f9, 6d1 नाही 6d2. इथं फक्त 6d1 असते, इथं 6d2 नसते, डीच नसते, इथं डी भरतच नाही. इथं काय येणार आहे? 5f काय येणार आहे 8, हा काय येणार आहे 5f9, हा काय येणार आहे 5f10, हा काय येणार आहे 5f11, हा काय येणार आहे 5f12. सॉरी इथं कुठे चुकलं का? 7, इथं 9, सॉरी इथं 9 असायला पाहिजे, इथं 10 असायला पाहिजे, इथं 11, इथं 12, इथं 13, इथं 5f काय असते तर 14. परत इथं काय असते 5f14, 6d1, 7s2. त्यानंतर परत इथं येणार आहे, हा 6d1 होता, 6d1 नंतर इथं काय येणार आहे 6d2, 6d3, 6d4, 6d5, 6d6, 6d7, 6d8, 6d9, 6d10. नंतर ना 7p1, 7p2, 7p3, 7p4, 7p5, 7p6. हा तुमचा कॉन्फिगरेशन. पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन कसा फिल होतो हे मी तुम्हाला दाखवलेलं. आणि ह्यामध्ये अजून एक्सेप्शन्स आहेत, ह्या डी आणि एफ मध्ये एक्सेप्शन्स आहेत. ते एक्सेप्शन्स आता फॉर एक्झाम्पल हा जो आहे ना पॅलेडियम, हा पॅलेडियम ऍक्च्युली असतो 5d10, सॉरी 4d काय असतो तर 10, 4d10 आणि 5s काय असते तर 0 असते. एक्सेप्शनल आहे, हा एकमेव असा एलिमेंट आहे पूर्ण डी ब्लॉक मध्ये, पूर्ण डी ब्लॉक मध्ये पॅलेडियम हा असा एलिमेंट आहे की त्याच्या 5s मध्ये इलेक्ट्रॉनच नसतात. कम्प्लिटली फिल्ड सबशेल साठी पॅलेडियम काय करतो, सगळे इलेक्ट्रॉन्स घेऊन टाकतो 4d मध्ये. कशामध्ये? 4d मध्ये. आता बघा इथं हा तुमचा 6th पिरियड आहे, 6th पिरियड मध्ये काय भरणार आहे 6s, 4f, 5d, 6p. किती एलिमेंट्स होतात 32. 7th पिरियड आहे 7s, 5f, 6d, 7p, 32.
काउंट करा हे पूर्ण एलिमेंट्स, हे पूर्ण एलिमेंट 118 होतात. हे बघा, हे 32 एलिमेंट असतात, 32 एलिमेंट असतात. आताचा तुमचा पिरियोडिक टेबल कम्प्लिटली फिल्ड आहे. आताचा तुमचा पिरियोडिक टेबल कम्प्लिटली काय आहे तर फिल्ड आहे. इथं जी नावं नाही दिलेली तीही नावं आपण बघतो. इथं बघा, एकच मिनिट. हा 112 कॉपरनिकम आहे, हा निहोनियम, हा फ्लेरोवियम, हा मॉस्कोवियम, हा लिव्हरमोरियम, हा टेनेसिन आणि हा ऑग्नॅसिन. आता यांची नावं कशी आहेत? सायंटिस्टची नाव, प्लॅनेटची नाव, कंट्रीची नाव. कारण हे सगळे मॅनमेड आहेत. कशात सगळे? मॅनमेड. आफ्टर atomic number 92, 93 to 118 सगळे मॅनमेड, सगळे ट्रान्सयुरॅनिक. सगळे मॅनमेड आणि सगळे काय आहेत? ट्रान्सयुरॅनिक. काय सगळे? काय सगळे? ट्रान्सयुरॅनिक म्हणजे सिंथेटिक, मॅनमेड आणि हायली रेडिओ ऍक्टिव्ह. आणि काय तर हायली रेडिओ ऍक्टिव्ह. हा जो आहे ना पिरियोडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा रीड करा तुमच्या टेक्स्टबुक मधला पार्ट. आता जो मी सांगितलाय तोच आहे, रीड करा पटकन. इथं बघा, हे तर आपण फिलिंग विथ ग्रुप बघितलं. मला पिरियड मध्ये तुम्हाला काय दिसतं हे सांगा. सॉरी, ग्रुप मध्ये काय, हे आपण इन पिरियड बघितलं, लेफ्ट टू राईट फिलिंग. इन पिरियड बघितलं आपण, लेफ्ट टू राईट फिलिंग. हा, मला सांगा ग्रुप मध्ये तुम्हाला काय दिसतंय? दर ग्रुप मध्ये काय दिसतंय सांगा इथं कॉन्फिगरेशन. इथं बघा, बोर्डवरती बघितल्याशिवाय नाही समजणार. इथं बघा दोघांनी पण, ग्रुप मध्ये काय दिसतं सांगा मला. एखाद्या ग्रुप मध्ये तुम्हाला काय दिसतंय कॉन्फिगरेशनच्या पद्धतीनं? हा, सेम आउटर मोस्ट कॉन्फिगरेशन, सेम आउटर मोस्ट कॉन्फिगरेशन. आउटर मोस्ट कॉन्फिगरेशन सेम आहे म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहेत तर सेम. आउटर मोस्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहेत तर त्याची ऍबिलिटी टू लूज गेन शेअर काय असणार आहे? सेम. आणि एखाद्या एलिमेंटची ऍबिलिटी टू लूज गेन शेअर डिसाइड करते त्याची केमिकल प्रॉपर्टी. काय डिसाइड करते? काय डिसाइड करते? काय डिसाइड करते? केमिकल प्रॉपर्टी. त्यामुळे आपण म्हणतो की ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असते ना, त्यामुळे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतात तर सेम. हे काल मी तुम्हाला सांगितलंय, परत एकदा सांगते की आपला जो पर्टिक्युलर हा ग्रुप आहे, ग्रुप 1 आहे, NS1 असते आउटर मोस्ट शेल मध्ये. ग्रुप 2 आहे, ह्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये काय असते तर NS काय असते तर 2 असते. नेक्स्ट, हे रब करते काय, ग्रुप 13 आहे, ग्रुप 13 चं कॉन्फिगरेशन काय असते? NS2NP1. ग्रुप 14 चं कॉन्फिगरेशन काय असते? NS2NP2. ग्रुप 15 चं कॉन्फिगरेशन काय असते? NS2NP3. ग्रुप 16 चं कॉन्फिगरेशन काय असते? NS2NP4. ग्रुप 17 चं कॉन्फिगरेशन असते NS2NP5 आणि ग्रुप 18 चं कॉन्फिगरेशन असते NS2NP6. काल मी हेही सांगितलेलं होतं की हे N-1 तर शेल फिल होतात, त्यामुळे यांचं कॉन्फिगरेशन काय असते? N-1D1, N-1 D2, N-1 D3. सगळं हे तर N-1 असते, D3. म्हणजे हे बघा, 4th पिरियड आहे भरतय 3D, 5th पिरियड आहे भरतय 4D, 6th पिरियड आहे भरतय 5D, 7th पिरियड आहे भरतय 6D. nth शेल आहे तर N-1 भरतय, त्यामुळे याचं कॉन्फिगरेशन काय असते मला इथं सगळं लिहिता येणार नाही. N-1 D1 to 10 NS2. बाळांनो, पहिला NS2 भरलेला असतंय, पहिला NS2 भरलेला असतंय आणि मग N-1 फिलिंग व्हायला लागते. सिमिलरली तुम्ही इथं 6th पिरियड जर बघितला तर 6th पिरियड मध्ये भरतय काय? 4F आणि 7th पिरियड मध्ये भरतय काय? 5F. आणि यांचं कॉन्फिगरेशन कसं असतं सांगितलं मी तुम्हाला, N-2 F1 to 14, त्यानंतर N-1 D0 to 1 आणि NS2. NS2 ग्रुप मध्ये प्रॉपर्टीज का सिमिलर असतात हे समजलं का? पण मी अजून एकदा तुम्हाला सांगतो, इथं D भरतय,
इथं डी भरते, इथं डी आणि एफ भरते 6th पिरियडला आणि 7th पिरियडला पण डी आणि एफ भरते. जेव्हा आतल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स भरायला लागतात त्यामुळे एक्सपेक्टेड प्रॉपर्टीज आणि ऑब्झर्वड प्रॉपर्टीज चेंज होतात. हे आपण सेपरेटली पी ब्लॉक मध्ये बघणार आहे. 11वीला ग्रुप 13, 14, 15 बघतो आणि 12वीला ग्रुप 16, 17, 18 त्यावेळी त्याचे एक्सेप्शनल केसेस बघणार आहे. आता आपण ओव्हरऑल बघणार आहे की लेफ्ट टू राईट काय होतंय पिरियडिक एलिमेंट्स मध्ये प्रॉपर्टीज आणि टॉप टू बॉटम काय होणार आहे ओव्हरऑल बघतोय. पण तुम्हाला समजतंय दर ग्रुपच्या बाहेरचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे सेम. त्यामुळे त्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी काय आहे सेम. कंबायनिंग कॅपॅसिटी सेम म्हणजे त्यांची केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत मैत्रिय सेम असणार. Electronic configurations in the 4 blocks. Electronic configuration in the 4 blocks. The last electron enters in S block element. It is F subshell filled. जेव्हा last electron in the S block element कशामध्ये fill होतो S subshell मध्ये fill होतो तर त्याला आपण S block elements म्हणतो. There are being only one orbital in the S subshell. The general outer electronic configuration of S block is NS1 and 2. त्यानंतर thus the elements of group 1 and 2 belongs to S block. So the S block is present in the extreme left आणि S block मध्ये अजून एक पॉइंट S block मध्ये सगळे मेटल्स आहेत. S block मध्ये सगळे मेटल्स आहेत. नेक्स्ट P block the last electron in the P block element is filled in the P subshell. There being 3 degenerate p orbitals. Degenerate म्हणजे ज्याची एनर्जी काय आहे सेम. px py py ची एनर्जी काय आहे सेम. In the p subshell up to 6 electrons can be filled. Therefore the elements belonging to 6 group are namely group 13, 14, 15, 16, 17, 18. Okay, the p block appears on the right of the modern periodic table. P block ends with the group 18 which represents the family of inert gases. Remarkably, the first element of group 18 is helium which is an exceptional case. ज्यामध्ये एकही p इलेक्ट्रॉन एंटर झालेला नसतो. त्याचं कॉन्फिगरेशन 1s2 असतं. मी तुम्हाला काल सांगितलं त्याच्या प्रॉपर्टीज इनर्ट गॅसेसला मॅच होतात म्हणून त्याला तिथं प्लेस केलेलं आहे. So does not have the p subshell as its valence shell as N1 and its configuration is 1s2. Yet helium is placed in the 18 group because of the p block because its valence shell is completely filled which is complete duplet similar to the complete valency shell of other elements belonging to group 18 which have complete octet. So group p block so configuration काय असते NS2 NP126. Next D block elements. The D block in the modern periodic table is formed as a result of filling of d orbital. पण D block कुठे स्टार्ट होतं? D block starts from 4th period. D block starts from 4th period आणि तिथं फिलिंग होताना 3D फिल होते. 4s 3D, 5s 4D, 6s 5D, 7s 6D. मला आन्सर द्या. जास्त खाऊन आल्यासारखं बसू नका. आन्सर द्या. झोप आल्यासारखं करू नका. कॉफी मागू का? As the D subshell is present in the shell with n greater than 4 equal to 4 and according to that n plus L rule the energy of ns orbital is less than that of n minus 1 d orbital. खूप इम्पॉर्टंट आहे. ns ऑर्बिटल ची एनर्जी लेस असते n minus 1 d ऑर्बिटलच्या. त्यामुळे the last electron enters in the n minus 1 d subshell only after ns is completely filled. Therefore, being 5 orbitals in the d subshell, 10 electrons can successively be accommodated. There are 10 groups, namely group 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 in the D block, which appears in the center of the modern periodic table. The general outer electronic configuration NS0 to 2 and N-1 D1 to 10. There are certain exceptional cases. In which cases? जिथं मला हाफ फिल्ड आणि कम्प्लिटली फिल्ड सबशेल पाहिजे त्यामुळे मध्ये आणि एंडला
ND10 N-1 D10 अचीव्ह करण्यासाठी NS मधले इलेक्ट्रॉन ओढले जातात. पॅलेडियम हा एकमेव असा एलिमेंट आहे की त्याच्या NS मध्ये 0 आहे. NS मध्ये काय आहे? NS मध्ये काय आहे? S मध्ये 0 आणि D10 आहे. आणि D काय आहे? D काय आहे? So yes, some variations in the configurations consequent to the extra stability associated with the half-filled and fully filled subshell and are readily observed. For example, the outer electronic configuration of chromium किती आहे तर 4s1 3d5 instead of 4s2 3d4. F block element सांगा मला कोण आहे? In the F block element, the last electron enters in the F orbital. F orbital कुठून स्टार्ट होते? 4f ला. कुठून स्टार्ट होते? 4f. परत 6s भरल्याशिवाय 4f भरणार नाही. म्हणजे NS ची एनर्जी N-2 पेक्षा कमी असते. त्यामुळे पहिला NS भरते आणि मग N-2f भरते. 4f भरते 6th पिरियड मध्ये. कुठून स्टार्ट होणार आहे? 6th पिरियड मध्ये. ऑफ बॉस प्रिन्सिपल. कसला प्रिन्सिपल? So as there are 7 orbitals in F subshell, the general outer electronic configuration is again N-1 D0 to 1, N-2 F1 to 14. The variation as a result of extra stability of half-filled and fully filled subshells needs to be accounted for. For example, europium 6s2 4f7 5d0 because 4f subshell is half-filled. The F block constitute two series. कोणत्या आहेत तर lanthanoid series and actinoid series. Put one below the other. The F block is placed separately at the bottom of the periodic table, and 4f belongs to 6th period, 5f belongs to 7th period, and single group 3. And single group 3. तुमचं D आणि F block metals आहे. तुमचा P ब्लॉक हा एकमेव असा ब्लॉक आहे की ज्यामध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि काय आहेत तर मेटलॉइड्स आहेत. आता मी काय सांगते जरा ऐकून घ्या. एखादा एलिमेंट आहे आणि तसं मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. काय दिले? काय दिले? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं मी काय काय सांगू शकते? तो कोणत्या ब्लॉकला बिलॉंग करतो, तो कोणत्या पिरियडला बिलॉंग करतो आणि तो कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो. आणि तो कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो. कसं? ऐकून घ्या कसं. फॉर एक्झाम्पल मी आर्सेनिक घेते. आर्सेनिकचा अटॉमिक नंबर काय आहे? 33. मी फक्त पहिला सांगते की तुम्हाला ब्लॉक आणि पिरियड मध्ये कसं डिस्टिंग्विश करतो. कारण ग्रुपला रूल चेंज होतात. म्हणजे ग्रुप 1 2 असेल तर वेगळं फिलिंग असते, ग्रुप वेगळा रूल आहे. ग्रुप पी ब्लॉक असेल तर वेगळा रूल आहे आणि डी ब्लॉक असेल तर वेगळा रूल आहे. ठीक आहे. आर्सेनिक आहे. आर्सेनिकचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. किती झाले इथपर्यंत? किती झाले इथपर्यंत? 30. राहिले किती? 33 आहेत ना. राहिले किती? 3. म्हणजे इथं काय येणार आहे तर 4p3. बाहेरचं बघायचं. लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये एंटर झाला? लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये एंटर झाला? पी सबशेल मध्ये. कोणामध्ये एंटर झाला? लास्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं. पी सबशेल. जर तो डी आणि एफ नसेल तर, म्हणजे तुमचा डी इनकम्प्लिटली फिल्ड असेल किंवा एफ इनकम्प्लिटली फिल्ड असेल तर ते बघायचं. फॉर एक्झाम्पल मॅंगनीज बघा. मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर काय असते? 20. कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d5. लास्ट बघणार मी 3d5. आता मी काय सांगते इथं लक्ष देणार सगळ्यांनी. लास्ट इलेक्ट्रॉन इथं कोणत्या सबशेल मध्ये एंटर झाला? पी सबशेल मध्ये. पी सबशेल मध्ये एंटर झाला त्यामुळे ब्लॉक कोणता आहे? पी ब्लॉक. लास्ट
जी सबशेल आहे त्याचा NLX मध्ये N बघायचं. N किती आहे? NLX मध्ये N किती आहे? 4. म्हणजे हा कोणत्या पिरियडला आहे तर 4th पिरियडला. हे समजलं का सांगा पहिले? हे समजलं का सांगा? ब्लॉक आणि ग्रुप नंबर समजला का सांगा मला? ठीक आहे. आता थोडंसं वेगळं आहे. मॅग्नीसच्या केसमध्ये बिकॉज इट बिलॉंग्स टू डी ब्लॉक. आता मला तर माहित आहे किंवा आपल्याला तेवढं तर समजतंय की जो डी ब्लॉक मध्ये. ठीक आहे की लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो डी सबशेल मध्ये फिल होतोय आणि त्याची डी हाफ फिल्ड आहे, त्यामुळे मला फिक्स माहित आहे की हा कोणत्या ब्लॉक मध्ये आहे? डी ब्लॉक. आता बाळांनो, जर एखादा एलिमेंट डी ब्लॉक मध्ये आहे, जर एखादा एलिमेंट आपल्याला काय माहित असते? डी ब्लॉक मध्ये फिलिंग होताना कसं फिल होत असते? N-1 डी फिल होत असते. कसं फिल होत असते? जर N-1 डी फिल होतोय तर त्याचा जो काय NLX असतो की नाही त्याचा N बघायचा. त्याचा N काय आहे? 3. त्यामध्ये +1 करायचं. का +1 केलं सांगा? का +1 केलं सांगा ह्या केसमध्ये? का सांगा? कारण आपल्याला माहित आहे की डी ब्लॉक मध्ये जेव्हा एलिमेंट्स भरतात त्यावेळी N-1 सबशेल मध्ये भरत असतात. पण ऍक्च्युली तो कोणत्या शेल म्हणजे ऍक्च्युली तो कोणत्या पिरियड मध्ये बिलॉंग करतो? त्याच्या वरच्या. जरी तो 3D मध्ये फिल होतोय पण बिलॉंग करतोय कोणत्या पिरियडला? 4th पिरियडला. हे लक्षात घ्या. हे जे मी सांगते हे लक्षात घ्या. येते का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? जर डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे, कोणत्या सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे? डी सबशेल मध्ये, तर नो डाऊट तुमचं ब्लॉक डी ब्लॉक आहे. नक्की डी ब्लॉक आहे तुमचं. पण पिरियड नंबर काय? पिरियड नंबर कसं फाइंड करणार? डी ब्लॉक असेल तर त्याचा जो काय N असतो N त्यामध्ये +1 करायचं. म्हणजे तो कोणत्या पिरियडला बिलॉंग करतो? कोणत्या पिरियडला बिलॉंग करतो? 4th पिरियड. ओके ओके ओके. शुअर आहे काय चाललंय? माहित आहे? माहित आहे काय चाललंय? थँक्यू. टू फाइंड द ग्रुप नंबर, इथं बघा, टू फाइंड द ग्रुप नंबर आपण काय करायचं? फॉर एस ब्लॉक. म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की तो एस ब्लॉक मध्ये आहे, कोणत्या ब्लॉक मध्ये आहे? एस ब्लॉक मध्ये. जर तुमचा NLX NS1 आहे, NLX काय आहे? NLX X1 आहे तुमचा, तर ग्रुप 1. आणि तुमचा आउटर मोस्ट शेलचा NS2 आहे, तर हा काय झाला तर ग्रुप 2. फॉर एस ब्लॉक ग्रुप नंबर is equals to number of valence electron in S subshell. कोणत्या सबशेल मध्ये? कोणत्या सबशेल मध्ये? एस सबशेल मध्ये. हे समजलं का सांगा मला? येस ऑर नो? फॉर एस ब्लॉक ग्रुप नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इन विच सबशेल? एस सबशेल. ठीक आहे? ठीक आहे? आता नेक्स्ट. फॉर पी ब्लॉक, फॉर विच ब्लॉक? फॉर पी ब्लॉक group number is equals to 2 plus 10 plus number of electrons in P sub shell. Number of electrons in P sub shell. मला सांगा इथं P sub shell मध्ये किती इलेक्ट्रॉन होते? P sub shell मध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 3 आहेत ना? सो मी काय म्हटलं? फॉर पी ब्लॉक ग्रुप नंबर इज इक्वल्स टू 2 plus 10 plus 3, 12 plus 3, 15. ग्रुप 15 ला बिलॉंग करतो आर्सेनिक. कुठं बिलॉंग करतो? कुठं बिलॉंग करतो? कुठं बिलॉंग करतो? आर्सेनिक बघा, आर्सेनिक. हे बघा आर्सेनिक आहे का ग्रुप 15 ला? रूल वेगळे आहेत, हे टेक्स्टबुक मध्ये नाहीये पण एक्झाम मध्ये आहे.
समजलं फॉर पी ब्लॉकचं. नेक्स्ट सिमिलरली फॉर व्हॉट, फॉर डी ब्लॉक, फॉर डी ब्लॉक group number is equals to 2 plus number of electrons in n minus 1 d sub shell. For d block, group number is equals to 2 plus number of electrons in n minus 1 d sub shell. किती आहे इथं? n minus 1 d sub shell ला 5. कुठं? इथं. आता हे बघा, ह्याचं लॉजिक काय आहे की जेव्हा तुम्ही पी ब्लॉक कडे येताय तर तुमचं नंबरिंग कसं असतंय, एस चे 2 आणि डी चे 10 म्हणून तसं घेतलंय 2 + 10. तो लॉजिक यूज केलाय कारण ग्रुप नंबरिंग 1 2 मग पुढचे 10 मग पुढचे ग्रुप नंबर फाइंड करण्यासाठी. डी ब्लॉकला फक्त 2 कारण फक्त एस भरतंय. एफ ब्लॉक ग्रुप 3 कुठलं पण असू दे, एफ ला काहीच नाही काढायचं तुम्हाला ग्रुप नंबर. एफ ग्रुप 3 फिरून जा. एफ ग्रुप 3 एफ ब्लॉक एकाच ग्रुपला बिलॉंग करतो, ग्रुप 3. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आता मी सांगते की एफ ब्लॉक एकाच ग्रुपला बिलॉंग करतो, ग्रुप 3. आलं लक्षात? पी ब्लॉक मधला कोणताही एलिमेंट घ्या, त्याचं कॉन्फिगरेशन लिहा. 2 + 10 + number of electrons in 2 + 10 + number of electrons in आणि डी साठी ग्रुप नंबर इज इक्वल्स टू 2 + number of electrons in n minus 1 d sub shell. 2 + काय येणार आहे 5, 2 + काय येणार आहे 3d5 आहे ना 7. कोण होता? मॅंगनीज. मॅंगनीज हा ग्रुप 1 आहे, हा ग्रुप 2 आहे, हा ग्रुप 3 आहे, हा ग्रुप 4 आहे, हा ग्रुप 5 आहे, हा ग्रुप आहे ग्रुप 7. 7 आला का मॅंगनीज? आला का लक्षात? येस और नो? 7 हा 8 हा 9 हा 10 हा 11 हा 12 हा 13 14 15 16 17 18. हे समजलं? जर तुम्हाला एफ ब्लॉक म्हटलंय थर्ड ग्रुप, एफ ब्लॉक म्हटलंय लिहून घ्या हा पार्ट बुक मध्ये, पटकन लिहून घ्या.